इंग्लिशमध्ये व्हर्ब नावाची कॉन्सेप्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पण व्हर्ब म्हटल्यानंतर आपण ॲक्शन, वर्ड्स ह्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो आहे. आता इंग्लिशमध्ये ओव्हरऑल जर पाहिला तर व्हर्बचे फॉर्म्स किती आहे? अगदी लिमिटेड आहेत. बेसिक फॉर्म, ईएस फॉर्म, आयएनजी फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म. हे 5 फॉर्म याच्या व्यतिरिक्त 6वा फॉर्म इंग्लिशमध्ये अस्तित्वातच नाही. बेसिक फॉर्म म्हणजे काय? ज्याला आपण नेकेड फॉर्म, ओरिजिनल फॉर्म, इन्फिनिटिव फॉर्म म्हणतो. गो, कम, राईट, स्पीक, पुल, पुश. व्हर्बचा दुसरा फॉर्म म्हणजे काय? ईएस फॉर्म तिथे अटॅच केला तो. गो असेल तर गोज होतो, राईट असेल तर राईट्स होतो, स्पीक असेल तर स्पीक होतो, थ्रो असेल तर थ्रोज होतो, टीच असेल तर टीचेस होतो, स्टडी असेल तर स्टडीज होतो. त्याचप्रमाणे तिसरा फॉर्म जो आयएनजी फॉर्म आहे, म्हणजे मूळ रूपाला फक्त आयएनजी वापरला तो. गो असेल तर गोइंग, कम असेल तर कमिंग, राईट असेल तर रायटिंग, इट असेल तर इटिंग, शो असेल तर शोईंग, टीच असेल तर टीचिंग, क्राय असेल तर क्राईंग. त्याचप्रमाणे चौथा फॉर्म ज्याला आपण पास्ट फॉर्म म्हणतो, हा पास्ट फॉर्म मोस्टली ईडी वापरला जातो. जसं वर्क असेल तर वर्क येतो, स्टार्ट असेल तर स्टार्टेड येतं, कॉपी असेल तर कॉपीड येतं, पेस्ट असेल तर पेस्टेड येतं. या पद्धतीने ईडी वापरला जातो. पण फक्त ईडी म्हणजेच पास्ट फॉर्म का? नाही, काही वेळेस ड्रास्टिक चेंजेस सुद्धा पाहायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल, जर यदा कदाचित ड्राईव्ह असेल तर ड्रो होतो, राईट असेल तर रोट होतो, सी असेल तर सॉ होतो, गो असेल तर वेंट होतो. या पद्धतीने पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्बचा 5वा फॉर्म. हा 5वा फॉर्म मॅक्सिमम ठिकाणी ईडीवाला वापरला जातो. जसं मगाशी पाहिलं आपण, वर्कड असेल तर पास्ट पार्टिसिपल सुद्धा वर्कडच येईल. त्याचप्रमाणे जर यदा कदाचित स्टार्ट आलं तर स्टार्टेड ईडी पास्ट आणि पास्ट पार्टिसिपलसाठी वापरले. याच पद्धतीने एन फॅक्टर आहे. एन किंवा एन ई. जसं ड्राईव्ह असेल तर ड्रिव्हन येईल, टेक असेल तर टेकन येईल, स्पीक असेल तर स्पोकन येईल, ईट असेल तर ईटन येईल. आणि मूळ रूप जसंच्या तसं राहतं. असंही 5व्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. जसं कम, कम्स, कमिंग, केम आणि पुन्हा कम येतं. रन, रन्स, रनिंग, रॅन आणि पुन्हा रन येतं. म्हणजे वर्बचे हे 5 फॉर्म जर डोक्यात पक्के ठेवले तर तुम्हाला त्याचा पॅटर्न लक्षात येईल. त्याचा सराव केल्यानंतर तुम्हाला इंग्लिश बोलणं खूप सोयीस्कर जाईल. कारण बाकी सगळ्याची लिस्ट जी आहेत ना, त्याचे टेबल तयार करता येतात. पण व्हर्ब एकमात्र अशी कॉन्सेप्ट आहे ज्या अनंत आहे, इन्फिनिटी आहे, खूप सगळे. याच्यावर जर काम केलं, प्रत्येक क्रियेवरती आपण जर समजून घेतलं त्याला पर्यायी शब्द काय आणि ह्या 5 फॉर्मचं त्याचं गणित काय आहे, तर मला वाटतं इंग्लिशसारखं सोपी भाषा, इंग्लिशसारखी जी आहेत ना उत्कृष्ट भाषा तुम्हाला वाटणारच नाही. इंग्लिशबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा. थँक्यू.